नमस्कार. अस्थिर अस्वस्थ करणाऱ्या या काळात मनाचा विसावा असतात आपले जिवलग. आपल्या माणसांमध्ये जशी रक्ताची नाती असतात तसेच पक्के असतात आपल्या बालमैत्रीचे बंध. न्यू इरा शाळा 1970-90च्या काळात अकोल्यातील टॉपमोस्ट शाळा. या शाळेतून 1981 साली 10वी पास होऊन विखुरलेल्या मैत्रिणी अचानकपणे 35-37 वर्षांनंतर एकमेकींना भेटल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकीतून दुसरी असा मेळा जमत गेला. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून वरचेवर संवाद घडू लागला. जरी वयानं मोठ्या झालो असलो तरी सगळं विसरून लहानपण मिरवत वर्षातून एकदा भेटीसाठी सहल आयोजित करायला सुरुवात केली. अशी संमेलनाची बहार सुरू असतानाच हे करोनारूपी संकट समोर आलं. सगळ्याच मनातून चिंतित झालेल्या पण जातील हे दिवस या आशावादानं पुन्हा एकमेकींना धीर देऊ लागल्या. अशाच एका क्षणी कुणीतरी एक लहानपणात डोकावली आणि बालपणीच्या कवितांची स्पंदनं प्रत्येकीच्या मनात उमटू लागली. गुणगुणता गुणगुणता मनातील कविता ओठांवर आली. एकीला दुसरीची जोड मिळाली आणि साखळी गुंफत गेली. बघा, ही गुंफण तुम्हाला आवडते का? अस्वस्थ परिस्थितीवर मैत्रीनं केलेली ही मात तुम्हाला भावते का? न्यू इरा 81 सादर करीत आहे कविता मनातली. मनातली कविता, बालपणीतली कविता. या साखळीतील पहिली कडी म्हणजे कवी अनंत फंदी यांचा प्रसिद्ध फटका. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. चल सालसपण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. नास्तिकपणात शिरून जगाचा बोल आपणा घेऊ नको. भली भलाई कर काही पण अधर्म मार्गा शिरू नको. भली भलाई कर काही पण अधर्म मार्गा शिरू नको. माय बापावर रुसू नको. दुर्मुखलेला बसू नको. व्यवहारामध्ये फसू नको. उगीच भटकत फिरू नको. परी उलाढाली भरत्या सरत्या पोटासाठी करू नको. अरे संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको. वर्म काढून शर्मायाला उणे कुणाला बोलू नको. बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुणी हेवा झटू नको. मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व भार हा वाहू नको. अरे एकाहून जण एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. एकाहून जण एक जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. हिमायतीच्या बळे गरीब गुरीबाला तू गुरकावू नको. 2 दिवसांची जाईल सत्ता अपयश माथा घेऊ नको. बहुत कर्ज बाजारी होऊन ओझ आपुला दवडू नको. अरे स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको. विडा पैसेचा उचलू नको. कुणी तराजू तोलू नको. गहाण कुणाचे बुडवू नको. असल्यावर भीक मागू नको. नसल्यावर सांगण कशाला गाव तुझा भीड धरू नको.
अरे कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको, बरी खुशामत शहाण्याची परी मूर्खाची ती मैत्री नको. दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख कधी विटू नको. अरे असल्यासाठी धन संचय कर सत्कारी व्यय हटू नको, असल्यासाठी धन संचय कर सत्कारी व्यय हटू नको. आता तुझ गुज गोष्ट सांगतो सत्कर्मा तू टाकू नको, आता तुझ गुज गोष्ट सांगतो सत्कर्मा तू टाकू नको. सुविचारा कातरू नको, सत्संगा अंतरू नको, द्वैताला अनुसरू नको, हरिभजना विस्मरू नको. सत्कीर्ती नोबतीचा डंका गाजे मग शंकाच नको. अरे संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको, संसारामध्ये ऐस आपुला उगाच भटकत फिरू नको, उगाच भटकत फिरू नको, उगाच भटकत फिरू नको. म्हणजे मराठी वाङ्मयामधले संत, पंत आणि तंत हे जे काव्य प्रकार आहेत त्यापैकी तंत या वाङ्मय प्रकारामधला म्हणजे शाहिरी वाङ्मयातला फटका तू सगळ्यांना ऐकूनस. त्यावरनं बघ मला आधुनिक मराठी कवितेचे जनक केशव सूत यांची एक कविता आठवते. कवितेचं शीर्षक आहे घड्याळ. गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण, गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण, गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण. घड्याळास या नाही घाई विसावाही तो नाही पण, त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण. कर्तव्याचे तत्परत्यांचे दृढ नियमित भावयास मन, घड्याळ बोले आपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण. कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदयी हाणीत घण, काळ एक गातो आपुल्याशी आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण. लवाजमाचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण, मी कदव जरही सावध करती आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण आला क्षण गेला क्षण. मला वाटले तू आम्ही कोण म्हणतेस की काय, पण ही कविता ऐकायला मजा आली ग. चाफा कवितेमुळे सर्वांना माहीत असलेल्या कवी यांची गायी पाण्यावर काय म्हणून आल्या किती सुंदर आहे. ऐका बरं. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्रीची तशा सजून येती, रेशमांची पोलकीची टेलेती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होनी साभिमान. काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. पंख संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी. लाट उसळून जळी खळी व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे. तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळून लावण्यवर वहावे. नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोसलेल्यांचा त्यास जन्मसिद्ध. तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मोगरी तू. तुला घेईन पोलके मखमलीचे, पुढी मोत्या
आभारी. प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे, कोड किंचित पुरविता नये त्यांचे. तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते. देव देतो सत्कुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊनिया, गुढ घेतो हे त्यास पुसोनिया. गावी जातो ऐकता त्याच काली, पार बदलून ती बाल सृष्टी केली. गळा घालून करपाश रेशमाचा, वदे येते मी पोर अज्ञवाचा. वदे येते मी पोर अज्ञवाचा. वदे येते मी पोर अज्ञवाचा. तू म्हटलेली कविता आपल्या अकोल्याशी संबंधित आहे बरं का अंजू. पण मला आठवतात ते आपले राजकवी भारत आंबे यांची कविता तुझ्या गळा माझ्या गळा. ऐका ग सगळ्यांनी. तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. ताई आणखी कोणाला, चल रे दादाचा हाता. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ कंठी माझ अंगठी. आणखी गोप कोणाला, वेड लागले दादाला. मला कुणाचे ताईला, तुझ्या गळा माझ्या गळा. तुझ पगडी माझ चिरडी, आणखी शेला कोणाला. दादा सांगू बाबाला, सांग तिकडच्या स्वारीला. तुझ्या गळा माझ्या गळा, खुसू खुसू गाली हसू. वरवर अपुले रुसू रुसू, चल निघत येथे नको बसू. घर तर माझे तसू तसू, तुझ्या गळा माझ्या गळा. कशी कशी आज अशी, गंमत ताईची खाशी. आता कट्टी फुदादाशी, तर मग गट्टी कोणाशी. तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. विशुद्ध आनंदवादाची पखरण करणाऱ्या भारत आंबेंची कविता तू म्हणत होतीस, आणि माझ्या मनात मात्र निसर्ग कवी असणाऱ्या बालकवींच्या औदुंबराचे प्रतिबिंब उमटायला लागले. ऐका ग सगळ्याजणी. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळगोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. तुम्हाला बालकवींची श्रावण मासी आनंदी आनंदगडे या कविता आठवत असतील ना? हो ना? तशीच मी तुम्हाला एक गह पाटील यांची फुलपाखरू ही पण कविता तुम्हाला आठवेल. बघा मी सांगते. आठवली? फुलपाखरू. राईट. चला मग मी तुम्हाला आता जुन्या आठवणींमध्ये नेते. छान किती दिसते फुलपाखरू, छान किती दिसते फुलपाखरू. या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू. पंख चिमुकले निळे जांभळ हालवुनी झुलते फुलपाखरू. डोळे बारीक करीते लुकलुक गोलमणी जळते फुलपाखरू. मी धरू जाता येईन हाता दूरच ते उडते फुलपाखरू. फुलपाखरू.
मस्त. बालपणातील कवितेची मैफल रंगत चालली आहे की. पण मला मात्र आठवते खंजिरी भजनांनी समाज प्रबोधन करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या झोपडीत माझ्या या कवितेची. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तुकड्या मती करावी पायी तुझ्या नमावी, मूर्ती तुझी रहावी या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. तुकडोजींचे ग्रामगीता हा समाजाचा आरसाच जणू. मराठीतील केशवसुतांनंतर बासी मर्ढेकर यांनी नवीन काव्य आणले. ते नवकाव्याचे जनक. परंपरागत उपमा आणि प्रतिमांचा वापर न करताही कविता कशा रसिकप्रिय होऊ शकतात हे त्यांच्या कवितांवरनं लक्षात येतं. आता आपण बघूया त्यांची एक सुप्रसिद्ध कविता गणपतवाणी. चलूया तर. गणपतवाणी गणपतवाणी बिडी पिताना, चावायाचा नुसतीच काळी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावनी मग उजवा डोळा, मिचकावनी मग उजवा डोळा, आणि उडवणी डावी भुवई, भिरकावनी ती तशीच द्यायचा, लकेर बेचव जैसा गवई. गिऱ्हाईकाची कदर राखणे, गिऱ्हाईकाची कदर राखणे, जिरे धने अन धान्य गळीत, खोबरेल अन तेल तिळीचे, विकून बसणे हिशेब कोळीत. स्वप्नांवरती धूर सांडणे, स्वप्नांवरती धूर सांडणे, क्वचित बिडीचा वा पणतीचा, मिणमिण जळत्या आणि लेटणे, वाचित गाथा श्री तुकयाचा. गोणपाटावर विटकर रंगी, गोणपाटावर विटकर रंगी, सतरंजी अन उशास पोते, आडोशाला वास तुपाचा, असे झोपणे माहीत होते. काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली, काडे गणपत वाण्याने ज्या हाडांची ही ऐशी केली, दुकानातल्या जमिनी सती सदैव रुतली आणि करुतली. काड्या गणपत वाण्याने ज्या चावणी चावणी फेकून दिल्या, दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतल्या. गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला, गणपतवाणी बिडी बापडा पिता पिताना मरून गेला,
एक मागता डोळे दोन, देव देतसे जन्मांधाला. अरे यार विद्या, मराठीच्या तासाला बसलं असं फील आलाय. बढिया. मर्ढेकर आधुनिक वाट चोखाळणारे तर बाबा बोरकर निसर्गात रमणारे, ही त्यांची जलद कविता ऐकताना लक्षात येईलच तुमच्या. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिलगण निघाले. दीन लंगुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग दृष्टी होय माण भव्य नाचे. गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा, तृणपणी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले. गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरिकरुणा हरित धरा गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले. गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील, हिरव्या तटी नावांच्या कृष्ण मेळ खेळे. गडद निळे जलद भरून आले. मीन चंकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. धुसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण वसरुनी जवळीत ते खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. टपटप पडती मनी थेंब वनीचे विजती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. वा, गडद निळे पावसाची चाहूल देणारी ही कविता झकासच. आता कुसुमाग्रजांची कविता, पण त्यात ट्विस्ट असा आहे की क्रांतिकारक वृत्ती हे वैशिष्ट्य असणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांची मी म्हणणार असणारी आजची कविता ही बालकविता आहे. उठा उठा चिऊताई. उठा उठा चिऊताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी, डोळ्यांवर झोप कशी अजूनही. लगबग पाखरेही गात गात गोड गाणे, टिपतात बघा दाणे चोहीकडे. झोपलेल्या अशा तुम्ही, आणायचे मग कोणी, बाळासाठी चारा पाणी चिमुकल्या. बाळाचे मी घेता नाव, जागी झाली चिऊताई, उडोनिया दूर जाई भूर भूर. येस प्रांजली, आय रिमेंबर लहानपणी आईनं झोपेतून उठवताना बऱ्याचदा हे गीत गुणगुणायची. किती आनंद असायचा ना त्यात. असाच आपला आनंद आपल्या स्नेहीजनांना भेटवस्तू देऊन साजरा करणारी कवयित्री म्हणजे इंदिरा संत. त्यांची गवत फुला ही कविता आठवते का? मला फार आवडते ती. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रा संगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरवून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजूक रेशम पाती, दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला. छानच. गहिऱ्या भावनांनी अंतरंग व्यापणाऱ्या
इंदिरा संत होत्या. तर संत पंत तंत कवितेचे संस्कार लिहून गदी माडगुळकर यांची कविता निर्माण झाली. ते महाराष्ट्राचे वाल्मिकी जरी असले तरी त्यांची बालकविता आवडावी अशीच आहे. देवाचे घर, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे, देवाचे घर बाई उंचावरी, ऐक मजा तर ऐक खरी. निये निये वाट, निये निये घाट, निया निळ्या पाण्याचे झुळझुळपाट, निया निळ्या आकाशात निये निये ढग, निया निळ्या डोंगरात निये निये दरी, ऐक मजा तर ऐक खरी. देवाचे घर बाई उंचावरी, चांदीच्या झाडाला सोन्याची पाने, सोनेरी मैनेची सोनेरी गाणे, सोन्याची केळी सोन्याचा पेरू, सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी, ऐक मजा तर ऐक खरी. देवाचे घर बाई उंचावरी, देवाच्या घरात गुलाबाची लादी, मऊ मऊ ढगांची अंथरली गादी, चांदणींची हंडी चांदणींची भांडी, चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी, ऐक मजा तर ऐक खरी. देवाचे घर बाई उंचावरी, देवाचे घर बाई उंचावरी, देवाचे घर बाई उंचावरी. खरंय सीमा, गदिमांच्या कवितेला लोकगीताची ताल आणि लय लाभलेली होती. अगदी तशीच गेयता भावकवी कृ व निकुंभ यांच्या कवितेत. हाडाचे शिक्षक असलेल्या निकुंभ सरांची घाल घाल पिंगावाऱ्या ही कविता अगदी तशीच सुंदर आणि फारच भावुक. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची तर बरसात, माहेरी जा सुवासाची तर बरसात. सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन कंटाळत. विसरली का ग वादव्यात वस झालं, माहेरीच्या सुखाला ग मन आसवलं. फिरून फिरून साया येई जीव वेडावतो, चंद्र कळीता ग शेव ओला चिंब होतो. काळ्या कपिलेची नंदा होडकर पार, उंग उंगुनिया करे कसे गविदार. सात पारी जात काचा सडा पडे, कधी फुल वेचायला नेशील तू गडे. कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय. आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला. घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची तर बरसात, माहेरी जा सुवासाची तर बरसात. माधुरी, तू ही कविता म्हणत होतीस आणि मला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गाणं आठवलं. कविता या अशाच असतात, गाण्याच्या रूपात मनात स्थान मिळवतात. आता पाडगावकरांचंच नाही का, एकाहून एक गाणी आपल्याला पाठ आहेत. मात्र आज प्राजक्तांचं फुलांचं नाव ऐकून मला शाळेतल्या पुस्तकात वाचलेली टपटप पडती अंगावरती ही कविता आठवते. मी तुम्हाला म्हणून दाखवते. हा, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, बिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे.
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. कुरणावरती झाडाखाली ऊन सावले विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहानाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले. टप टप पडते अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा, गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सूर चलारे, गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिर 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 त्या तालावर गाणे आमचे जुळे. राजेश्वरी, तुझ्या टपटपमुळे मला पण एक टपटप आठवते आहे. त्या आहेत घोड्यांच्या टापा आणि कवितेची रचना केली आहे सिद्धहस्त लेखक असणाऱ्या शांताबाई शेळके यांनी. चला तर मग ऐकूया शांताबाई शेळके यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे टपटप टाकीत टापा. टपटप टपटप टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती चीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टपटप टपटप टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टपटप टपटप टाकीत टापा, चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. उंच भरारी दोन्ही कान, उंच भरारी दोन्ही कान, ऐटीत वळवी मान कमान, ऐटीत वळवी मान कमान. मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा, मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा. घोडा माझा फार हुशार, घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार, पाठीवर मी होता स्वार. नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबूक ओढा, नुसता त्याला पुरे इशारा, कशास चाबूक ओढा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टपटप 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 टपटप, सात अरण्ये समुद्र सात, सात अरण्ये समुद्र सात, ओलांडील हा एकदमात. सात अरण्ये समुद्र सात, ओलांडील हा एकदमात. आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा, आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा. पाठीवरती जीन मखमली, पाय रुपेरी तोडा. टपटप टपटप टपटप. छानच मेघा. ही कविता ऐकताना गंमत वाटत होती. शांताबाई नेहमी म्हणायच्या की मोठ्यांसाठी लिहिणं सोपं आहे, पण लहान मुलांसाठी लिहिणं हे एक अवघड पण सुंदर आव्हान आहे. तुम्ही सगळ्यांनीच किती सुंदर गुंफण केली कवितांची. मी आता कोणती म्हणू? शेती मातीचे कवी, बहिणाबाईंचा वारसा पुढे नेणारे नाधो महानोर यांची ही कविता. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्यी अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता सुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला पाहूत घ्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे.
शुभीने आताच महानोरांची कविता आपल्यासमोर सादर केली आणि मला आठवले ते फकीरराव मुंजाजी शिंदे अर्थात फ मु शिंदे व त्यांची आई ही कविता. मैत्रिणींनो, आई हा शब्दच मुळे दिलासा आणि विसावा देणारा आहे. आईबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडतात, हो ना? शिंदे लिहितात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि नसली कुठेच तरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई म्हणा तशीच ठेवून जाते काही, जीवाचं जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समयतील जागा. घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते? लंगड्यांचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची सिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई असते जन्माची सिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. वा सरोज, बालविश्वात बागडायला जसा निसर्ग हवा तशीच आधाराला आई पण हवीच असते. सरोज, आपल्या काव्य गुंफणीचा शेवट तर खूप छान झाला. पुन्हा एकदा बालभारतीच्या विश्वात आपण रमलो, रसिकही रमलेच असतील. तर ही होती आमची न्यूविरा 81ची लॉकडाऊनची भेट. चला तर आता आपण सगळे मिळून सरगम गुंफूया. सा रे ग म प ध नि सा, एक मुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची. सा नि ध प म ग रे सा रे ग म प, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सा म्हणतो साथी आपण भेद भावना दूर करा, रे म्हणतो रेंगाळू नका सदैव फुले काम करा. निर्धाराने पुढे जाऊया परवा कळून कोणाची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सा नि ध नि सा रे ग, ग म्हणतो गर्व मिरवणी सर्वनाश कुणी करू नका, सर्वनाश कुणी करू नका. मा म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका. व म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे ग म प ध, ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा. मी म्हणतो निर्मळतेचा मनी वाहू द्या नित्य झरा. सा म्हणतो सामर्थ्याने, सा म्हणतो सामर्थ्याने उजळा उद्याची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सारे ग म प ध नि सा, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम सात सुरांची. सरगम सात सुरांची.